आहोत काही महत्त्वाचे रिपोर्ट्स पाहूयात। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे। सर्व आमदारांची एकजूट करत मंगळवारी अजित पवारांच्या नेतृत्वात हे सर्व आमदार मुंबईच्या सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे कधी नव्हे ते आता अजित पवारांनी टेम्पल रन सुरू केल्याचं दिसतंय। पण याच टेम्पल रन वरून टीकेचा सूर उमटू लागलाय, पाहूयात। आपण नेहमी चांगल्या कामाची सुरुवात दर्शन घेऊन करतो, कुठं कोण पांडुरंगाचं दर्शन घेतं। आज आम्ही मुंबईत असल्यावर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमाम आमचे सहकारी आले, लोकप्रतिनिधी आले आणि व्यवस्थितपणे दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या पुढच्या कामाला चाललो आहोत। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अजित पवार यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयातून एसटी बसमध्ये बसून राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा ताफा सिद्धिविनायक मंदिरात आला। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे बहुतेक आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता। या सगळ्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि माध्यमांच्या समोर येताना सगळ्यांनी विजयाची खूण दाखवत विधान परिषद निवडणूक जिंकण्याचा विश्वासही व्यक्त केला। आम्ही जे काही आता जनतेच्या समोर जाणार आहोत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, त्याकरता आम्ही ती व्हिक्टरीची खूण दाखवलेली आहे। शेवटी जनता जनार्दन सर्व काही काय असतं आणि तो मतदार राजा आहे। आम्ही लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्या करता त्यांच्या समोर जाणार आहोत, परंतु ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात एका चांगल्या दिवशी केली जाते। खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या सर्वच आमदारांची जमवाजमव सुरू झाली आहे। त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीने आपल्या सर्व आमदारांना एकत्रित ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। कारण विधान परिषद निवडणुकीत महायुतीने तब्बल 9 उमेदवार दिले आहेत। त्यात अजित पवार यांनी सुद्धा 2 उमेदवार देत आव्हान उभं केलंय। शरद पवार यांनी शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा देत अजित पवार यांची चिंता वाढवली। त्यामुळे 12 जुलैपर्यंत आमदार सांभाळण्याचं मोठं आव्हान अजित पवार यांच्या समोर आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी आमदारांच्या देवदर्शनाचा हा नवा पायंडा पाडल्याचं दिसतंय। पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या या टेम्पल रनवर महाविकास आघाडीनं मात्र जोरदार हल्ला चढवला। चांगली गोष्ट आहे, सिद्धिविनायक पाप पुण्य समजतं। पुण्य कोण करते, पाप कोण करते, चोऱ्या लांड्याला वड्या करून कोण माझ्या दारात पुण्यात्मा व्हायला येत आहे हे सगळ्यांना कळत असतं ना। त्याच्यामुळे ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार या लोकांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आहे, सिद्धिविनायक कोणालाही अशा प्रकारे आशीर्वाद देत नाही। संजय राऊत यांनी अजित पवार यांनी पाप केल्याचा हल्ला चढवल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं त्यावर पलटवार केलाय। एकंदरीतच विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 3ऱ्या उमेदवारामुळे चुरस निर्माण झाली आहे। त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राजकीय पक्षांची परीक्षा होणार आहे। या परीक्षेत अजित पवार यांची कामगिरी कशी राहते की लोकसभेप्रमाणे विधान परिषदेत सुद्धा अजित पवार यांना धक्का बसतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।